तर आमदार निलेश लंके यांच्या शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधल्या पक्ष कार्यालयासमोर स्टेज उभारण्यात येत आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातनं भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंके हे शरद पवार गटाकडनं उमेदवार असण्याची जोरदार शक्यता आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी अर्थातच हा धक्काही मानला जातोय। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील पक्ष कार्यालयाच्या समोर हे स्टेज निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशासाठी सज्ज आहे। 4 वाजता निलेश लंके या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि इथूनच त्यांची नगर दक्षिण लोकसभेसाठीची उमेदवारी देखील जाहीर होणार आहे। या पक्ष प्रवेशासाठी शरद पवार खास नाशिकहून हेलिकॉप्टरनी पुण्यात दाखल होणार आहेत। सोबत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि इतर नेते देखील उपस्थित असणार आहेत। निलेश लंके हे सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्वापार जे भाजपचे नेते म्हणून ओळखले जातात ते शिवाजीराव कर्डिले, त्याचबरोबर राम शिंदे यांची निर्णायक भूमिका महत्त्वाची असणार आहे सुजय विखे यांच्यासाठी। तर आमदार रोहित पवार जे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करतात ते निलेश लंके यांच्यासाठी पूर्णपणे आपली ताकद पणाला लावणार आहेत। त्याचबरोबर अजित पवार यांच्यासोबत गेलेले जे आधीच्या एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे नेते आहेत, ज्यामध्ये आमदार नगरचे जे आहेत संग्राम जगताप आणि इतर नेते, हे काय करणार हे देखील महत्त्वाचं आहे। मात्र या ठिकाणी आमदार निलेश लंके यांचा जो पक्ष प्रवेश होतोय तो अहमदनगर दक्षिणची लोकसभा निवडणूक अतिशय रंगतदार असेल हे स्पष्ट करणार आहे। कॅमेरामन अमोल गवाळे समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।